श्री स्वामी समर्थ. आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला, म्हणून याला युगादी असेही म्हणतात. श्री विष्णूच्या 24 अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वी तलावर अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रगट झाले. याच दिवशी श्री वेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. अक्षय तृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे. याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मुठभर पोह्यांची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्ण यांनी सुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. अक्षय तृतीयेलाच माता पार्वती अन्नपूर्णा स्वरूपात प्रगट झाली. एका अक्षय तृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सुद्धा अक्षय पात्र दिले होते. तर एका अक्षय तृतीयेलाच श्रीकृष्णाने चिरहरण प्रसंगी द्रौपदीला अक्षय वस्त्र पुरवले होते. श्री बद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षय तृतीयेच्या दिवशीच उघडले जातात. अक्षय तृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे. या दिवशी केलेले जप तप दान पुण्याचा क्षय होत नाही. या दिवशी पंचांग शुद्धी दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता सुद्धा नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पुण्यप्रद दिवस श्री विष्णू पूजनाचा, श्री विष्णू नामस्मरणाचा आणि श्री विष्णू कृपेचा दिवस आहे. या दिवशी विष्णू सहस्रनामाची अखंड आवर्तने करावीत. अक्षय तृतीयेला पूर्वजांचे स्मरण व त्यानिमित्त तर्पण हवन दान करावे असे म्हटले आहे. तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या लाख लाख शुभेच्छा.